मालमत्ता समजतो का तो? काय मोदी सरकारच्या बापाची मालमत्ता आहे आणि तुमची त्यांचे पाळलेले कुत्रे का? अरे गो काय करता तुम्ही? काही करायला लागले हरामखोर लोकांनो, जनतेची फसवणूक करतात। संकल्प विकसित भारत या अंतर्गत मोदी सरकारची हमी या कार्यक्रमात मोदी हे देशभरात विविध नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधत आहे। पण महाराष्ट्रात या योजनेचा गावोगावी विरोध होत आहे। त्याचं कारणही असं आहे की योजनेवर भारत सरकार नसून मोदी सरकार असं लिहिलं असतं। गावात गाडी दिसतात, गावकरी आक्रमक होऊन अधिकाऱ्यांना पळवून लावत आहे। काय मोदी मोदी लावलंय? ही काय मोदीच्या बापाची मालमत्ता आहे का, असा प्रश्न गावकरी विचारत आहे आणि अधिकाऱ्याकडे याचे उत्तरच नसते। त्यामुळेच अधिकाऱ्यांना मान खाली घालून तेथून गुपचूप निघून जावं लागतं। पाहूयाच असाच एक घडलेला प्रकार। काय नाव याच्या बापाचं आहे का सरकार? भारत सरकार नाव असतं मान्य केलं असतं। काय संबंध आहे सरकार लावायचं नाव? मोदी सरकार म्हणजे त्याच्या बापाची मालमत्ता समजतो काय तो? बंद करा हे बोल ते बोल, दरवाजा काढून सुद्धा टाकला पाहिजे तुम्ही। आम्हाला त्या अधिकारात जायचं नाही, नाही तर तो तोडून टाकला असता। बंद करा ते। तुमचे पोटा भरायचं इथे शोधता का तुम्ही? भाऊसाहेब कोण अधिकारी तुमच्यावाला बोलवा त्याला इथं? कोणते अधिकारी तुम्हाला इथं पाठवला? जबाबदार अधिकारी कोणी? काय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करता का? अरे पोटा भरतो तिथं काट्या भरा मला तुम्ही। हरामखोर लोकांनो, जनतेची फसवणूक करतात। हुकुमशाही चालू आहे। काय मोदी सरकारच्या बापाची मालमत्ता आहे आणि तुमची त्यांचे पाळलेले कुत्रे का? अरे गो काय करता तुम्ही? काही करायला लागले उठले। बोल 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 आणि लगेच काढायचं 5 मिनिटात। शेतकऱ्यासाठी काय चालू आहे? पाणी चहा पाणी बाजू मस्त। आपण आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार शेतकऱ्यासाठी काय चालू आहे? आपण आहे काही शेतकऱ्यासाठी आहे का काही जाहिराती बसून काय भेटणार आहे आपल्याला? नाही बाई, ही जाहिरात कशा करता? ही जाहिरात आहे अरे शेतकऱ्यांचे टमाटे पिकवल्याचा काय नेपाळवरून आयात करतो म्हणे, कशाला आयात करतो? अरे इथं 20 रुपये टमाटे विकायला लागले। 4,000 रुपये कांदे विकायचे आणि आता 1200 आणि 1400 रुपये विकू राहिले। मतदान केलंय आम्ही या भाजप सरकारला, पण आता नाही करणार। याचा प्रचार करून करून आम्ही आतापर्यंत थकलोय। यांच्यात जर दानात असेल ना करायचं, ईव्हीएम मशीन सोडून आहे ना त्या सगळं बॅलेट पेपरवर घ्या निवडणुका, बॅलेट पेपरवर घ्या निवडणुका। मग याला यांची अवकात कळल। जिडे तिडे मॅनेज करायचे, जिडे तिडे हुकुमशाही करायची, विषय संपून टाकायचा। यांना गावामध्ये थारा नाही, अजिबात नाही। त्या अधिकाऱ्याला पाणी बिनी पाजा 2-3 बिसलं राहणं मस्त। वय पप्पे वय, कशाला जाहिरात करत्या? जाऊ द्या त्याला पाणी पाजा जाऊ द्या। आणि तुम्हाला एवढ्या वेळेस एवढ्या गावांमधून तंगडलं तरी तुम्ही प्रचार करत फिरता। तुम्ही त्या सक्षम अधिकाऱ्याला सांगता येत नाही का? सगळ्या सरकारी अधिकाऱ्याला कामाला। यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।